ओंकार वर्तले आजपर्यंतच्या वाटचालीतले माझे अत्यंत आवडते लेखक. याचं कारण हा माणूसच मुळात झपाटलेला आहे. दऱ्याखोऱ्यामध्ये इकडं तिकडं भटकंती करून पूर्वीपार जे काही त्या ठिकाणी वास्तू आहेत, पूर्वीपार ज्या काही खुणा आहेत इतिहासातल्या, त्या पुन्हा जिवंत करण्यासाठी धडपडणारा आणि ते पुस्तक रूपानं प्रकाशित करणारा एक अत्यंत जिद्दी असा, धडपडे असा आणि अभ्यासू वृत्तीनं हे सगळं करणारा लेखक ओंकार वर्तले. एक आटपाट नदी होती नावाचं पुस्तक नुकतंच ते प्रकाशित करतायत. आणि माझ्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट अशी की ते पुस्तक त्यांनी मी सुरेश अत्रे मला ते अर्पण करतायत. खरं म्हणजे याबद्दल त्यांना मी काय म्हणावं हे काही मला सुचत नाही आहे. पण हे पुस्तक हातात घेतल्यानंतर एक लक्षात आलं की मूलभूत गोष्टी ज्या आत्ता काय दिसत आहेत त्यातली अत्यंत एक ठळक गोष्ट त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मुलांसमोर, विशेषतः मुलांसमोर, कारण मोठ्याकडून आता अपेक्षा करायचं जवळजवळ आपण सोडून दिलेलं असतं. मुलांच्या मनामध्येच काही गोष्टी रुजवणं गरजेचं असतं. नदी हे एक प्रतिकात्मक अर्थ त्यांनी घेतलेलं आहे की नदीकाठी संस्कृती वाढलेली आहे, विस्तारित झालेली आहे. किंबहुना माणसाचं अस्तित्व हे नद्यांमुळंच पुढं आलेलं आहे. आणि त्यामुळे त्या काळच्या नद्या त्यानंतर परिवर्तन होता 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 माणसामध्ये आणि नद्यांमध्ये, आणि माणसांमुळे नद्यांकडे जे काही प्रदूषण होत चाललेलं आहे. आपण म्हणतो ही पवित्र आहे, ती पवित्र आहे, पण ते पावित्र्य आपणच घालवत सुटलेलो आहे. आणि अशी जी वाटचाल नद्यांची, वेगवेगळ्या नद्यांचा त्यांनी अभ्यास केला, पाहिल्या, आजूबाजूची अवस्था बघितली, आजूबाजूचं प्रदूषण बघितलं, आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये हा विषय घुसला की याबद्दल लिहिलं पाहिजे आणि लोकांसमोर आणलं पाहिजे, विशेषतः मुलांसमोर हे आणलं पाहिजे आणि हे याच्यामध्ये बदल घडावा ही सकारात्मकता ठेवून त्यांनी हे पुस्तक खास करून मुलांसाठी म्हणून लिहिलेलं आहे. याबद्दल, या पुस्तक लेखनाबद्दल आजवर त्यांची माझ्या माहितीप्रमाणे 14-15हून जास्त पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि ती वेगवेगळी आहेत. अनेकविध विषयावरती अभ्यासूपणानं भटकंती करून अहोरात्र मेहनत घेऊन ते हे काम करतायत, लेखन काय करतायत. एक उत्तम लेखक म्हणून त्यांचं वाटचाल चालू आहे. या पुस्तक लेखनाबद्दल त्यांना माझ्या भरभरून शुभेच्छा आणि हार्दिक त्यांचे मी आभारही यासाठी करतो की त्यांनी हे पुस्तक मला अर्पण केलेलं आहे. धन्यवाद.